दिवस संक्रांतीचा, मधुर वाणीचा, रंग उडत्या पतंगाचा, बंध दाटत्या नात्यांचा. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या मकर संक्रांतीच्या आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना सखी परिवार आणि सह्याद्री वाहिनीतर्फे खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा हा पहिला सण आपण अगदी आनंद आणि उत्साह साजरा करत असतो. पौष महिन्यात जेव्हा सूर्य तेव्हा मकर संक्रांत हा सण हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. भारताच्या विविध राज्यात विविध ठिकाणी विविध नावांनी आणि पद्धतीने मकर संक्रांत साजरी केली जाते. आपल्या जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने आपण एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणून तीळ आणि गूळ देण्याची प्रथा आहे. पण मंडळी, मागचं वर्ष आपल्याला खूप काही शिकवून गेलेलं आहे. मग आज दिवसभर जेव्हा आपण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा ते या एका दिवसापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण आयुष्यभर जर आपण त्याचा अवलंब केला तर आयुष्य अधिक सुंदर होईल. आणि म्हणूनच हे सण हे उत्सव जेव्हा आपण साजरे करतो ना, त्यामागचं शास्त्र नक्की काय आहे. एखाद्यावर संकट आलं की आपण म्हणतो की त्यावर संक्रांत आली, आणि हा गोडवा आयुष्यभर कसा टिकवायचा या सगळ्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणूनच आजचा आपला विषय आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने आजचा हा आपला विशेष कार्यक्रम आहे. आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रमासाठी आपण तज्ञ व्यक्तींना इथे आमंत्रित करत असतो. आज आपल्या बरोबर आहेत प्राध्यापिका मेधा दामोदर सोमण. नमस्कार मेधाताई. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आणि या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्याला सर्वांनाही सह्याद्री वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना आणि सर्व कर्मचाऱ्यांना माझ्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि हे मकर संक्रमण सर्वांना खूप आनंददायक, उत्साहाचं, आनंदाचं, सुखशांतीचं आणि आरोग्याचं जावो अशी सदिच्छा मी व्यक्त करते. धन्यवाद मेधाताई. मेधाताई ह्या संस्कृत अभ्यासक असून गेली अनेक वर्ष त्या प्राध्यापिका म्हणूनही कार्यरत होत्या. अनेक वृत्तपत्रांमधून त्या सातत्याने लिखाण करत असतात. नवरात्र उत्सव, संस्कृत वाङ्मय दर्शन, प्राचीन काळच्या स्त्रिया अशा अनेक कार्यक्रमांचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. पसायदान, समर्थांचा संदेश, अंधश्रद्धा, रूढी परंपरा, भारतीय सण अशा अनेक विषयांवर त्या व्याख्यानही देत असतात. तसंच काही दिवसांपूर्वीच त्यांचं गणेश चतुर्थीला सार्थ द्वादश संस्कृत स्तोत्राणी हे पुस्तक देखील प्रसिद्ध झालेलं आहे. अशा मेधाताईंकडून आपण नक्की हे सण साजरे करताना त्यामागचं शास्त्र काय आहे, संक्रांत आली म्हणजे काय, किंवा संक्रांतीला काळे कपडेच आपण का घालायचे, तिळगुळाचं महत्त्व काय, या सगळ्यांविषयी जाणून घेऊयात. मी तर अनेक प्रश्न विचारणार आहे. तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न हे आपल्या आजच्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आजच्या आपल्या पाहुण्यांकडून आपल्याला जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपला विशेष कार्यक्रम आहे आणि आपल्याबरोबर आहेत प्राध्यापिका मेधा दामोदर सोमण. ताई, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. खूप छान वाटतं नाही की वर्षाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा येणारा हा पहिला सण म्हणजे जे काही मळभ असतं ते दूर होऊन खूप आनंद आणि उत्साहाने आपण साजरा करत असतो. भारताच्या विविध भागात राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या पद्धतींनी मकर संक्रांत साजरी केली जाते. हा काळानुरूप थोडंसं ह्या सणवारांचं स्वरूप थोडं बदलत चाललेलं आहे. पण मुळात जाणून घ्यायचंय की संक्रांत म्हणजे काय. संक्रांत म्हणजे संक्रमण, म्हणजे सूर्य एका राशीमधून दुसऱ्या राशीत जात असतो आणि मकर राशीमध्ये म्हणजे धनु राशीमधून तो मकर राशीत येत असतो, म्हणून त्याला मकर संक्रमण म्हणतात. खरं म्हणजे सूर्य हा स्थिर आहे आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरत असते. पण हे जे सूर्याचं जे आपण उत्तरायण दक्षिणायन म्हणतो त्याच्यात अयती म्हणजे जाणे. त्यामुळे उत्तरायण म्हणजे उत्तरेकडे जाणं आणि दक्षिणायन म्हणजे दक्षिणेकडे जाणं.
परंतु यामध्ये काय आहे की सूर्य हा स्वतः जात नाही, पृथ्वी फिरत असते. म्हणून म्हणताना आपण सूर्याचं भासमान भ्रमण किंवा सूर्याची भासमान गती असं म्हणतो. आणि ही जे मकर संक्रमण आहे ना, हे खूप आनंददायक का, तर सूर्य म्हणजे धनुराशीतून मकर राशीत येतो आणि खरा म्हणजे तो 21 डिसेंबरला येत असतो. आणि 21 डिसेंबर हे सायन पद्धतीने होणारं ते मकर संक्रमण आहे. आता हे सायन पद्धतीचं मकर संक्रमण 21 डिसेंबरलाच होत असतं. 21 डिसेंबर ही सर्वात मोठी रात्र असते आणि 21 डिसेंबर नंतर 22 तारखेपासून दिनमान हळूहळू वाढायला लागतं. आणि हा जो आनंद आहे ना, प्रकाशाचा काळ हा वाढणारा, दिनमान वाढणारा काळ, तो आज इलेक्ट्रिसिटी असलेल्या आपल्याला त्याचं महत्व कमी वाटतं. परंतु जेव्हा पूर्वी लाईट नव्हते अशा वेळेला आणि आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे, शेती संस्कृती आहे. त्यामुळे शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सूर्यास्त झाला की लगेच घरी यावं लागायचं. त्यामुळे कामाचे तास आता वाढणार आहेत, कामाचा वेळ वाढणार आहे आणि एकूणच उद्योगशीलता वाढेल. म्हणून हा सूर्य आता जास्त दिनमान वाढणार, म्हणून तो आनंदाचा असा क्षण. आणि म्हणून मकर संक्रमण किंवा मकर संक्रांती आपण हे करत असतो. आता 21 डिसेंबरला जरी सायन मकर संक्रमण झालेलं असलं तरी आपली पंचांग जी आहेत ना, ती निरयन पद्धतीने केलेली आहेत. आणि निरयन पद्धतीने केलेली असल्यामुळे 14 जानेवारीला आपल्याकडे मकर संक्रमण सूर्याचं होत असतं आणि त्यामुळे 14 जानेवारी हे मकर संक्रांतीचा दिवस आपण मानतो. आज आता 8:15 वाजता म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश केलेला आहे त्यांनी. त्यामुळे मकर राशीत प्रवेश झालाय, मकर संक्रांती आता झालेली आहे, म्हणजे संक्रमण झालेलं आहे. आता आनंदोत्सव आपण साजरा करायचा आहे. खरंच आहे. आणि हा आनंदोत्सव कसा टिकवायचा आहे किंवा हे जे छोटे छोटे प्रश्न असतात की नक्की संक्रांत मकर संक्रांत यातला फरक हे आपण जाणून घेऊया. पण आपल्या कार्यक्रमात फोन आलेले तर आधी घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलताय जळगाववरून. नमस्कार रवींद्रजी, बोला. हा नमस्कार. सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण खरंच एक समर्पक विषय सकारात्मकपणे घेतला, याबद्दल मी सह्याद्री वाहिनीचे अभिनंदन करतो. कारण नेहमीच आपण शैक्षणिक, सामाजिक आणि जनजागृतीपर छान आमचं प्रबोधन करत असता. मेधाताई आणि दाकरू सोमन या दोघांचाही मी चाहता आहे आणि सोमन काका यांची पण वैयक्तिक परिचय आहे. खूप छान वाटते आज मेधाताईंशी पहिल्यांदा बोलतोय. माझा प्रश्न असा आहे मेधाताई की मकर संक्रांत खरं तर नात्यातील दुरावा एकत्र आणण्यासाठी साजरा केला जातो. प्रेमभावना वृद्धिंगत करण्यासाठी हा सण एक चांगली पर्वणी असते. पण कधी कधी असं होतं ना, धावत्या जीवनशैलीमध्ये वेळ नसतो, आपली नोकरी, काम धंदे महत्वाचे असतात आणि स्वार्थीपणा, संकुचितपणा मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. आता करोना काळामध्ये ते लोक एकमेकांना आपण भेटत नाही आहोत. तर स्वार्थीपणा, संकुचितपणा कमी होण्याच्या दृष्टीने मकर संक्रांती हा सण कसा आपल्याला चांगला ठरू शकतो, सकारात्मक ठरू शकतो आणि चांगला संदेश देऊ शकतो? नक्कीच नक्कीच. धन्यवाद रवींद्रजी. जरा नीट परत एकदा. हा नाही, त्यांनी खूप छान असा प्रश्न विचारलेला आणि ते तुमचे आणि सोमन काकांचे दोघांचेही चाहते होते आणि त्यांनी खूप छान असा प्रश्न विचारला की प्रेम एकमेकांमध्ये वृद्धिंगत व्हावं म्हणून हा सण आपण साजरा करत असतो. पण आता ताई तुम्हालाही माहिती आहे की जीवनशैली बदललेली आहे, जो तो घड्याळाच्या काट्यानुसार धावत आहे. मग अशा याच्यामध्ये हा सण कसा साजरा करायचा, कसं प्रेम वृद्धिंगत झालं पाहिजे आणि थोडंसं कुठेतरी त्यांचं असं मत होतं की स्वार्थीपणा वाढलाय तर तो कसा कमी झाला पाहिजे, काय सांगा? नमस्कार. तुम्ही मलाही ओळखता आहात आणि तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. आधी मकर संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही जे आत्ताच्या काळामध्ये म्हणताय की स्वार्थ वाढलेला आहे आणि एकूण जीवनशैली बदललेली आहे, परंतु आपण म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की आपण दुसऱ्याला दोष देत राहतो, त्याच्यापेक्षा आपण स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे. की आज आपण सगळीकडे बघतो की अहंकार म्हणजे कशामुळे नाती तुटतायत. आज आपल्याला मकर संक्रांतीच्या निमित्ताने पुन्हा सगळं एकमेकांशी जोडण्याची एक संधी मिळत असते आणि त्यामुळे हा मकर संक्रांतीचा सामाजिक आणि सांस्कृतिक असा जो आपण फायदा म्हणायचा किंवा हेतू आहे तो हेतू काय आहे
तर ज्यांच्याशी आपले संबंध तुटलेले असतील जाणता अजाणता, त्यांच्याशी पुन्हा आपल्याला संबंध जोडता येत असतात आणि त्यामुळे आपण ते संबंध जोडण्यासाठी तिळगुळ घ्या, गोड बोला, पण नुसतं तिळगुळ घ्या, गोड बोला एवढ्याने नाही होणार. म्हणजे ते तर करायलाच पाहिजे या निमित्ताने, ते एक उपचार झाला तो. परंतु आपल्यामध्ये मला स्वतःला असं वाटतं की आपण आपल्यामध्ये बदल करायला पाहिजे. बरेच वेळा काय होतं माहिती आहे का, की अहंकार असतो. मी हे केलं, मी हे केलं, अशा असल्यामुळे अहंकारामुळे काही वेळेला माणसं दुखावली जात असतात. त्यामुळे हा अहंकार आपण ह्या संक्रांतीच्या निमित्ताने थोडा कमी कमी करायला पाहिजे. त्यानंतर असतं माझं माझं माझं, आणि मग माझं माझं करताना तुझं ते सुद्धा माझंच, अशी पण काही वेळेला वृत्ती वाढायला लागते. आज तुम्ही जे म्हणताय ना, स्वार्थ वाढलेला दिसतो, तो हा स्वार्थ वाढलेला दिसतो. माझं आहे ते माझंच, परंतु तुझं आहे ते सुद्धा माझं, अशी जी वृत्ती असते त्या ठिकाणी सुद्धा, म्हणजे त्याला आपण ममत्व म्हणतो, हे सुद्धा आपण संयमाने कमी कमी करायला पाहिजे. आणखी असं होतं, विचार केल्याशिवाय पटकन आपण बोलून जातो आणि बोलल्यानंतर माणसं तुटतात आणि मग तुटली की आपण हे करतो की अरे ते चुकून झालं, नको होतं असं, आणि मग त्याचं दुःख करत बसतो. त्यापेक्षा बोलतानाच विचारपूर्वक बोलायचं, विचार करायचा आणि मग बोलायचं, अशी जर वृत्ती आपण ठेवली तर मला असं वाटतं की माणसं कमी तुटतील आणि जास्त संबंध आपले वाढीला लागतील. अजून एक काय असतं माहितीये का, राग असतो. आणि हा प्रत्येक माणसाचं आपण बघतो की इतका पटकन माणूस रागावतो. पूर्वी माणसं रागवत नव्हती असं अजिबात नाही, पण आजकाल आपल्याला असं दिसतं की फार लवकर राग येतो आणि मग हा राग आल्यानंतर मग इतके काही वाईट हातातनं कृत्य घडत असतात. मी विद्यार्थ्यांना असं नेहमी सांगायचे की अरे राग आला ना, येऊ दे राग. राग हे सुद्धा एक भावना आहे, ती सुद्धा व्यक्त झाली पाहिजे. पण मग काय करा तुम्ही एखादा फटका तुटका कुठेतरी कागद असेल ना, तो कागद घ्या. त्याच्यावर तुम्हाला राग आलेला आहे ना, त्या व्यक्तीविषयी तुम्हाला जे काही ताडताड बोलायच्या ऐवजी त्या कागदावर लिहून काढा. थोडंसं तरी तुमच्या मनाला शांतता लाभेल. बरोबर. आणि मग काय तो कागद काय सगळीकडे दाखवायला पाहिजे असं नव्हे. मन शांत होतं थोड्या वेळाने, एक 5-10 मिनिटांनी, आणि मग तो फाडून टाकला तरी चालेल. परंतु हा राग एक व्यक्त करण्याचं, पद्धत. दुसऱ्याला बोलण्यापेक्षा आपण आपल्याशीच जे काही असेल ते मनाशी बोलत राहण्यापेक्षा ते लिहून काढावं. आपल्याला लिहिता वाचता येतंय, त्यामुळे असं लिहिलं ना तर ते पटकन तो राग शांत होऊ शकेल. आणि आणखी एक आहे ना, तो आळस असतो. हा आळस जो आहे ना, हा आळस काढून टाकायला पाहिजे. मला आता करोनाच्या निमित्ताने मला मुद्दाम म्हणजे हे जाणवत होतं, आपल्याला सगळ्यांनाच जाणवत होतं की करोनामुळे आपण भीतीने घरात बसलो होतो. सगळे व्यवहार सगळ्यांचे ठप्प झालेले होते. म्हणजे काय आळसामुळे बसलो होतो असं नव्हे, परंतु तो आळस थोडासा निर्माण झालेला होता. पण आज आता हा सूर्याचा उत्सव आहे आणि या सूर्याच्या उत्सवामध्ये आपल्याला जाणवेल की हा सूर्य मात्र त्या कोरोनाच्या काळामध्ये नियमितपणे उगवत होता, नियमितपणे मावळत होता. आणि हे जे जीवनचक्र सूर्यामुळे चाललेलं आहे ते त्याच्या नियमितपणामुळे तो कर्म सगळी करतोय, तो कर्मयोगी आहे म्हणून ही चाललेली आहेत. आणि आपलं जीवन जे सगळं काही नियमितपणे चाललेलं आहे त्या सूर्यामुळे चाललेलं आहे. त्यामुळे त्याचे काही गुण आपण जर घेतले, म्हणजे मेहनत करणं, सतत काम करणं, आळस टाकून देणं, आणि दुसरं म्हणजे दुराग्रह असतो. त्या दुराग्रहामुळे सुद्धा माझं आहे तेच खरं आहे, मी म्हणेन तेच खरं, थोडे ह्या सगळ्या आपण जर का स्वभावावर थोडासा संयमाने बदलायचं ठरवलं ना, तर मला वाटतं नक्की आज जे तुमचं म्हणताय, म्हणजे जसं तुम्ही खूप छान सांगितलं की सूर्याने सुद्धा आपल्याला एक शिकवण, म्हणजे निसर्ग जो आहे तो आपल्याला शिकवतच असतो. फक्त आपण त्याचं शिस्त, मेहनत आणि ह्या गुणांचं एक अवलंब आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे. आपली चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. घेऊ एक छोटीशी विश्रांती. बघत राहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मकर संक्रांती निमित्त आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे आणि आपल्याबरोबर आहेत प्राध्यापिका मेधा दामोदर सोमण. मेधाताई, विश्रांतीला जाण्यापूर्वी तुम्ही खरंच खूप छान छोट्या छोट्या उदाहरणं देऊन आम्हाला सांगितलं की
कशा पद्धतीने आजच्या याच्यामध्येही हा गोडवा आपण टिकवू शकतो? छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या करताना फक्त आपण जरा विचार केला ना तर ही मकर संक्रांत किंवा हे तिळगुळ किंवा गोडगोड बोला आयुष्यभर त्याचा गोडवा टिकवून राहू शकतो. नक्की, नक्की. आपण असं म्हणतो की तिळगुळाचं महत्व की थंडी वाढलेली असते, तिळाने शरीराला आपल्या स्निग्धता मिळते, पण अजून त्याही पुढे जाऊन काय म्हणता येईल? तिळगुळाचं महत्व काय सांगाल? तिळगुळ हे एक प्रतिकात्मक असं खरं म्हणजे वापरलेलं आहे की दिवस जो वाढतोय ना तो अंशांशांनी वाढतो, तिळातिळांनी वाढतो. म्हणजे व्यावहारिक भाषेत बोलायचं म्हणजे तिळातिळांनी तो वाढतोय आणि म्हणून एक तीळ हे वापरले जातात. हे एक. दुसरं म्हणजे तीळ हे स्नेहवर्धक आहेत, म्हणजे स्नेहाचं प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्याला इतरांची मैत्री करायची आहे, त्यांच्याशी प्रेमाने वागायचं आहे आणि म्हणून तिळाचा हे महत्व त्यामुळे वाढलंय. आणि त्याच्याबरोबर गुळ हा गुळ सुद्धा गोड आहे आणि त्यामुळे तिळगुळ एकत्र करून तो देणं, मग त्याच्यात आपण शेंगदाणे घालतो, खोबरं घालतो आणि हा जो आत्ताचा ऋतू आहे ना हा थंडीचा आहे आणि त्यामुळे थंडीच्या दिवसात स्निग्ध पदार्थ हे सेवन करायला पाहिजे. आपल्याकडे जे सण आहेत ना ते ऋतूवर अवलंबून आहेत आणि त्यामुळे प्रत्येक सणाला पूर्वाचार्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत असेच पदार्थ खायला म्हणजे त्यावेळेला योजलेले असतात. आणि जे काही धार्मिक म्हणा, सांस्कृतिक, सामाजिक असे जे काही आपण प्रथा पद्धती आहेत त्याही सगळ्या आपल्याला आनंद देणाऱ्या अशा आपल्याला दिसून येतात. आता आपण तिळगुळ देतो, हा तिळगुळ सुद्धा अतिशय स्निग्धयुक्त असल्यामुळे थंडीच्या दिवसात शरीराला तिळाचं जर का तेल लावलं तर शरीर तजेलदार होतं, मऊ बनतं. मग ते सांगतात ना, जुन्या परंपरेप्रमाणे सांगतात की तिळाची भाजीत ते हे घाला, वस्तू काय असेल त्यामध्ये करा, तीळ वापरा, आंघोळीच्या पाण्यात तीळ घाला, तैलयुक्त असं अभ्यंग स्नान, ते तिळाच्या तेलाने अभ्यंग स्नान करा. आता एक दिवस स्नान करून काही होणार आहे असं नव्हे, परंतु रोज आपण करावं हा त्याच्या मागचा हेतू आहे आणि त्यामुळे हे तिळाचं महत्व आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा एक हे केलं जातं. त्या दिवशी भोगीची म्हणजे मिक्स भाजी वगैरे जे आपण म्हणतो ती सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे मीराताई आपण याविषयी जाणून घेऊया, कारण खूप आपली जी परंपरा आहे ना ती खूप छान आहे आणि त्या पद्धतीने आपल्या शरीराचा पूर्ण विचार करूनच हे पदार्थ केलेले जातात. एक फोन घेऊया. मिलिंद मट्टे आपल्याशी बोलतात. नमस्कार. अमरावतीहून बोलतात. नमस्कार मिलिंदजी. ते विचारतीलच प्रश्न. तर हे जे पदार्थ आहे जसं तुम्ही सांगत होता की भोगीची भाजी सुद्धा की त्या वेळेला त्या ऋतूमध्ये ज्या भाज्या उपलब्ध असतात आणि ते एकत्र भाजी करणं म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये सणवारामध्ये आपल्या शरीराचाही तितकाच आरोग्याचा विचार केला जातो. हे ऋतूमध्ये त्या ऋतूमध्ये जे पदार्थ चांगले म्हणजे जास्त उपलब्ध असतात किंवा ते पीक येतं, कारण मी मगाशी म्हटलं की आपली शेती संस्कृती आहे आणि त्यामुळे आत्ताच्या ह्या सीझनला ज्वारी, बाजरी, त्यामुळे बाजरीची भाकरी आणि वांगी मुबलक प्रमाणात येतात आणि त्यामुळे वांग्याचं भरीत म्हणा किंवा वांग्याचं काय जे भरली वांगी म्हणा अशा प्रकारांनी हे करावं आणि त्याच्यात तीळ घालावेत. हा अगदी. आणि भोगी ह्या शब्दावरूनच लक्षात येईल, भुज भुनक्ती म्हणजे उपभोग घेणे. त्यामुळे भोगी हा शब्द सुद्धा संस्कृत त्या भुज धातूपासून आलेला आहे. तर प्रत्येकाचा उपभोग घ्या. तो उपभोग घेताना इतरांनाही उपभोग घ्यायला द्या. म्हणजे आपल्या जीवनात आनंद निर्माण कराच, परंतु इतरांच्या जीवनात सुद्धा तो आनंद निर्माण झाला पाहिजे. आणि एवढ्यासाठी म्हणून मग संक्रांतीच्या दिवशी मग तिळाच्या त्या गुळाची पोळी आणि म्हणजे गुळाचे आपण असं म्हणू शकतो की तीळ आणि गुळाचे विविध पदार्थ आपण करतो आणि जे आपल्या शरीराला अत्यंत पोषक आहेत. खरं तर संक्रांतीमध्ये आणि त्या दिवशी आपण अजून एक आहे की काळी वस्त्र परिधान करतो. म्हणजे आज आपण बघू की सगळीकडे आज आपण सुद्धा काळी वस्त्र नेसलोय. म्हणजे त्यामागे आनंद तर आहेच, पण त्याच्या मागचं शास्त्र काय आहे? शास्त्रीय कारण म्हणजे काळा रंग हा उष्णता शोषून घेणार आहे आणि त्यामुळे आत्ताचा हा जो ऋतू आहे हा थंडीचा ऋतू आहे. शरीर उबदार राहायला पाहिजे
आणि त्यासाठी म्हणून काळी वस्त्र घातली की आपोआपच शरीर म्हणजे उष्णता शोषली जाईल आणि आपलं शरीर उबदार राहील. आता उन्हाळ्याच्या दिवसात बघा आपल्याला सांगतात पांढरी वस्त्र घाला. कारण काय तर ऊन जे आहे म्हणजे उष्णता ती पांढऱ्या रंगामध्ये उष्णता परावर्तित केली जाते आणि त्यामुळे त्या वेळेला आपण पांढरी वस्त्र नेसतो. क्रिकेटर बघा उन्हात खेळत असतात, त्यांचे कपडे पांढरे असतात, आहे की नाही. तर हे जे आहे ना ऋतूप्रमाणे आपल्याकडे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तो इतका पूर्वाचार्यांनी म्हणजे विचारपूर्वक सगळं सांगितलेलं आहे. हा जसा एक शास्त्रीय विचार आहे ना तसा आणखी एक म्हणजे 21 डिसेंबर ही सर्वात मोठी रात्र आणि आता हळूहळू दिवस वाढणार. मग आता ह्या ज्या दीर्घ अशा काळ्या रात्री, मग या काळ्या रात्रींना निरोप द्यायचा आहे. मग तो सन्मानपूर्वक द्यावा आणि म्हणून काळ्या वस्त्रांनी त्यांना सन्मानपूर्वक निरोप द्यावा असाही त्याच्या मागचा एक हेतू आणि तो व्यक्त करणं. आणि म्हणून मग स्त्रिया काळी वस्त्र नेसतात. आता पुरुषही काळे काही कपडे घालतात. म्हणजे एकूण काय तर ह्या सूर्याचा दिनमान वाढलेला आहे, प्रकाशाचा वेळ वाढलेला आहे, याच्यासाठी हा आनंदोत्सव केलेला असतो. अगदी खरं. आपला एक पुढचा फोन घेऊया. हा. हा आणि मला असं विचारायचं होतं की आता जसं तुम्ही खूप छान सांगितलं की तो आनंदोत्सव आपण ह्या पद्धतीने साजरा करतो, किती छान. आणि त्याच बरोबरीने दानाचं महत्व आपल्याकडे खूप आहे. आपली भारतीय संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये दान देणं हे खूप मोठं मानलं जातं. आपल्याकडे ही सुगड दान दिलं जातं, त्याच्यामध्ये बोरं, ऊस. म्हणजे अगदी लहानपणी ना ती खूप गंमत वाटायची की कधी एकदा ते मडकं आपल्याकडे सुगड आपल्याला मिळते आणि त्यातल्या वस्तू आपण खातो. ती एक मजा होती. ह्याच्या मागचं शास्त्रीय कारण आम्हाला सांगा. मी मगाचपासून जे सांगते ना की आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे आणि आपल्या सगळ्या लोकांचा संबंध मातीशी जास्त होता. आजही आपल्याकडे उद्योगधंदे सुरू झालेले आहेत, पण तरी सुद्धा अजूनही शेतीवर उपजीविका करणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे. आणि त्यामुळे प्रत्येक सणामध्ये ह्या शेती व्यवसायाचा आणि शेतीचा विचार केलेला आहे. त्यामुळे सुगडाची पूजा म्हणजे ही मातीची पूजा आहे. आपल्याकडे बघा गणपती आहे, गणपतीला सुद्धा आपण मातीची पूजा आहे. म्हणून गणपती सुद्धा शाडूच्या मातीचा गणपती करा किंवा आणा म्हणून सांगतो. नवरात्रामध्ये सुद्धा आपण धान्य मातीतून उगवतं आणि ती माती पुत्रवती होते म्हणून तिचा आपण उत्सव करतो आणि मातीची म्हणजे मातीचं महत्व, मातीच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. ही सुगड म्हणजे सुघट, त्याचा मूळ शब्द सुघट. आणि सुघट म्हणजे काय तर शोभना घटा सुघटा म्हणजे सुंदर असा तो घडा कुंभ आणि त्याला ते सुगड असा हा अपभ्रंश मराठीमध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे हे सुगड दान द्यायचं. गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा हे दान देता आलं पाहिजे. हा अगदी आपल्या पूर्वापार विचार केलेला आहे की सगळे सण साजरे करताना हे सर्वांना ते आनंद त्याचा घेता आला पाहिजे आणि म्हणून सुगड दान द्यायचं. आता त्यामध्ये सुद्धा काय घालायचं तर त्या ऋतूमध्ये त्या प्रदेशामध्ये होणारं जे काही धान्य, फळं आणि जी अगदी मुबलक प्रमाणात कमी किमतीत मिळतात अशी घालायची. मग आता हा ऊसाचा सीझन आहे म्हणजे मग ऊस होतो, मग ते काही मोठे मोठे नाही पण छोटे छोटे ऊसाचे पेरं द्यायचे किंवा त्यात 1-2 तुकडे घालायचे. बोरं अगदी विपुल प्रमाणात म्हणून बोरं, गाजर किंवा हरभरे असतात. आणि आपल्याकडे कापसाचा एक थोडासा हा घालायची पद्धत आहे. कारण कापूस म्हणजे लहान मुलाच्या अगदी जेव्हा वाढदिवस करतात ना 1-2 महिन्याचा तेव्हा सुद्धा त्याच्या पाठीवर कापूस टाकतात. का तर तू त्या कापसासारखा म्हातारा हो म्हणजे दीर्घायुष्य मिळावं आणि म्हणून कापूस घालतात. इतरही अनेक गहू कुठे काय जे पदार्थ असतील ते घालतात. आणि मग सुपारी, थोडे आणखी काही हळद कुंकू वगैरे अशा तऱ्हेने आपल्याकडे त्या घातल्या जातात आणि ते दान दिलं जातं. आता हे दानाचं महत्व आपल्याकडे इतकं आहे की आपली संस्कृतीच दानावर खरं म्हणजे उभारलेली आहे. त्याग हीच आपल्याकडे महत्वाचा आहे. आणि त्यामुळे म्हणजे एक जरा थोडा विषयांतर होत असेल पण मुद्दाम सांगते की अगदी वेद उपनिषदापासून सुद्धा आपल्याकडे हा दानाचं किंवा त्याग करण्याचं महत्व सांगितलेलं गेलेलं आहे. एक मी ईशावास्य उपनिषदातला एक ऋचा सांगते. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्या जगत
तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधा कस्यचित धनम. आता बघा 2 ओळीची ही ऋचा, परंतु केवढा मोठा अर्थ त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की ईशावास्यम इदम सर्वम, हे सगळं जग हे ईश्वराने भरलेलं आहे. यत्किंच जगत्य, ह्याच्यामध्ये सगळ्या चराचरामध्ये ईश्वर भरून राहिलेला आहे. आणि म्हणून मा गृधा कस्यचित धनम, गृधती म्हणजे हिसकावून घेणे, कस्यचित धनम मा गृधा, कोणाचंही धन हिसकावून घेऊ नका. किती केवढा मोठा संदेश. गैरविरार्थ. आणि तेन त्यक्तेन भुंजीथाः, मगाशी मी जे म्हटलं ना भोगी असा शब्द जो आपण, तर भुज भुनक्ती म्हणजे उपभोग घेणे, आणि त्यक्त ह्याच्यामध्ये त्यज धातू आहे, त्यजती म्हणजे त्याग करणे. त्यक्तेन भुंजीथाः म्हणजे उपभोग घ्या, तुम्ही जे प्रामाणिक कष्टाने मिळवलेलं धन आहे त्याचा उपभोग घ्या, पण कसा, त्याग करीत. म्हणजे आपल्यापेक्षा जे दुबळे आहेत, गरीब आहेत, गरजू आहेत, उपेक्षित आहेत, त्यांना मदत करत, त्यांना दान देत आपल्या वस्तूचा उपभोग घेत चला. हा त्या उपनिषदामधून सांगितलेला आहे. तेच संत महंतांनी सुद्धा सांगितलंय आणि आज आपण तेच करतोय. आपल्याकडे सुद्धा किती माणसं अशी आहेत, म्हणजे दान नुसतं सुगड द्यावं असं नव्हे, तुम्ही कोणाचं वेगवेगळ्या शिक्षण करावं, पद्धतीचं दान शिक्षण करू ज्ञानदान करावं. आता मध्यंतरी काही माणसं, काही संस्था, रस्त्यावर जी माणसं थंडीमध्ये नुसती झोपलेली आहेत, त्यांना सगळ्यांना रात्रीच्या वेळेला जाऊन प्रत्येकाच्या अंगावर त्यांनी ब्लँकेट दिलेली आहेत. म्हणजे हे जे आहे ना दान, की त्या वेळेला उपयुक्त असतं. ते आपल्याकडे दान सांगतात बघा, दिवाळीच्या वेळेला दीपदान करा. म्हणजे माझ्या घरात जर पणती लागते तर गरीबाच्या घरात पणती पाहिजे, आणि त्याला दीपदान करताना सुद्धा आणखी काही वस्तू आपण द्याव्यात. किंवा अक्षय तृतीयाला पाणी दान करा म्हणून सांगतात का, तर उन्हाळ्याचा सीझन म्हणून. तर अशा तऱ्हेने आपण रक्तदान करू शकतो. म्हणजे दाना, आपल्याकडे एवढ्या विविध प्रकारे आपण दान करू शकतो, आणि मुळात आपली भारतीय संस्कृती दानावरच उभी राहिलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वर्षाच्या सुरुवातीला हा जो सण आहे ना, तो आपल्याला अख्ख्या वर्षभर काय करायचं हे खूप शिकवून जातो. की आपली चर्चा अशीच पुढे आपल्याला चालू ठेवायची. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. मकर संक्रांतीनिमित्तच्या विशेष कार्यक्रमात आता आपण चर्चा करत आहोत, आणि आपल्याबरोबर आहेत विद्याताई. खूप छान दानाचं महत्व आपल्याला कळलंय, की सुगडदान आपण जे देतो किंवा तिळगुळाचं काय नक्की महत्व आहे तेही आपण बघितलं. आणि आत्ताचा हा जो सीझन आहे, तर आता सगळीकडे हळदी कुंकू समारंभ म्हणजे अगदी त्याला तर थोडं ग्लॅमरस रूपही प्राप्त झालेलं आहे. पण ते साजरं करण्यामागचं शास्त्र नक्की काय आहे, त्याविषयी सांगा. हळदी कुंकवाच्या मागचा एक दान हे तर आहेच, परंतु हा विशेषतः पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांचाच जास्त हळदी कुंकाच्या बाबतीत तो समारंभ असायचा. कारण स्त्रिया त्यावेळेला शिकत नव्हत्या आणि घराच्या बाहेरही पडत नव्हत्या. या निमित्ताने स्त्रिया एकमेकींना भेटायच्या, एकमेकींच्या घरी जाणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, बोलणं, त्यामुळे मनं मोकळी होतात, एकमेकांशी स्नेहाचे, मैत्रीचे असे संबंध प्रस्थापित होतात, आणि काही गैरसमज झाले असले तर तेही दूर होतात. आणि अशा सगळ्या जर स्त्रिया त्या वेळेला एकत्र आल्या तर ऐक्य निर्माण होणं, संघटना पाहिजे, संघटनेने राहणं. कारण पूर्वी आक्रमण वगैरे पण खूप होत असत. अशा वेळेला सुद्धा एकत्रित सगळी कुटुंब असली ना तर खूप त्याचा उपयोग होत असे. आणि या हळदी कुंकवांचा हा आत्ता सुद्धा होत असतो. त्या निमित्ताने सगळ्या एकत्र येतात आणि छान तऱ्हेने आनंद तर व्यक्त करतातच. आनंद रोजची जीवनातल्या ज्या कटकटी सगळं विसरतात आणि आनंद तर मिळतोच आहे, उत्साहाने पुन्हा कामाला लागतातच. परंतु आता फक्त हा स्त्रियांच्या पुरेसा राहिला नाहीये. आता हळदी कुंकूच्या ऐवजी त्याला तिळगुळ समारंभ असा शब्द वापरला जातो आणि सर्व अबाल वृद्ध स्त्री पुरुषांना सगळ्यांना त्याच्यात सामावून घेतलं जातं. मग त्यावेळेला काही गमतीचे खेळ ठेवले जातील, कधी मुलाखती ठेवल्या जातात. असामान्य अशा कोणी असतात की ज्यांचा आदर्श. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे की जेव्हा आता हे हळदी कुंकू समारंभ आपण साजरे करतो तर काळानुरूप बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत, पण सामाजिक काही संदेश किंवा सामाजिक जाणीव निर्माण करण्याची हीच एक पद्धत आहे. ही वेळ अशी आहे की या वेळेला प्रबोधन करता येतं. म्हणजे अनेक वेळेला असं होतं की सामाजिक काही प्रश्न असतात आणि मग त्या सामाजिक प्रश्नांचा विचार हा व्हायला हवा असतो. मग अशा वेळेला काही व्याख्यानं,
किंवा काही वेळेला मुलाखती असं जेव्हा असतं अशा वेळेला सुद्धा आपल्याला या हळदी कुंकवांचा किंवा तिळगुळ समारंभांचा चा उपयोग होतो. करता आणि येतो. जेव्हा आपण इथे एक वाण म्हणून जेव्हा दिलं जातं तेव्हा सुद्धा की छानशी रोपटी द्यावं म्हणजे झाडं लावा झाडं. हा एक संदेश आपण देऊ शकतो. पर्यावरणाचा संदेश आपण देऊ हां. शकतो. किंवा वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी पुस्तकं तर देऊ अशा शकतो. वेगवेगळ्या अगदी. बदल जरी केले म्हणजे आता आणि पुष्कळ म्हणजे सगळ्यांच्याच जागृती निर्माण झालेली आहे, सामाजिक सांस्कृतिक भान आलेलं आहे आणि त्यामुळे घरोघरी हळदी कुंकू होतात, तशी संस्थांमधून सुद्धा होतात. आणि या संस्था अशा काही सामाजिक संस्था ज्या आहेत, अनाथाश्रम असतील किंवा अगदी ज्येष्ठ नागरिक संघ असतील किंवा अपंगांच्या संस्था म्हणजे असतील, अनेक- इतर ठिकाणी. हां. अशा संस्थांमध्ये जाऊन त्यांना मदत करत असतात. मग कोणाला बूट हवे आहेत तर सगळ्यांना त्या मुलांना बूट द्यायचे, मग कधी पुस्तकं हवेत पुस्तकं द्यायचे, मग अशी म्हटलं जसं की चादर देणं किंवा ब्लँकेट देणं, युनिफॉर्म देणं. म्हणजे मग ती किती आहे, 100, 200, 500 मुलं किती आहेत त्या ठिकाणी, त्या सगळ्यांना एक वस्तू मेजरमेंट घेऊन ठेवतात. आधी कपड्यांचं सुद्धा मेजरमेंट घेऊन ठेवतात आणि त्याप्रमाणे त्या वस्तू त्या मुलांना देत असतात. म्हणजे आता हे हळदी कुंकू किंवा तिळगुळ समारंभ याच्यातून अनेकांना सामाजिक जाण निर्माण झालेली आहे, परंतु अजून व्हायला पाहिजे. खरं आहे, अजून ती व्हायला पाहिजे. हो. आणि आपण हे जे कार्यक्रम करतो ना, अशा कार्यक्रमातून ती आणखी वाढत जात असते ती जाण. आणि म्हणून ती जाण सुद्धा थोडीशी जाणीव करून द्यावी लागते. काही वेळेला ती विसरलं जातं आणि म्हणून आज हा मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याजवळ काही खूप काही आहे असं नाही, पण जे काही असेल ना ते त्यातला काही भाग हा आपण आपल्यापेक्षा जो गरजू आहे त्याला द्यायला पाहिजे. आणि मला नकोय वस्तू म्हणून द्यायची नाही, तर त्याला जी पाहिजे आहे ती वस्तू, त्याच्या गरजेची वस्तू, त्याला आनंद होतो आणि त्याची गरज भागते. त्यामुळे अशा तऱ्हेने आपण ते करायला पाहिजे आणि हाताला सवय लागायला पाहिजे. दान कारण हे जे करण्याची आहे, सुद्धा हाताला सवय पाहिजे. लागायला पाहिजे. आणि ह्या सणांच्या निमित्ताने ना ती सवय लागते. म्हणून हे दान दरवेळेला प्रत्येक सणाला दान का करायचं, तर त्या सणांच्या निमित्ताने दान केलं की आपल्या हाताला आणि ती आता सवय याची आपण लागते. म्हणालो की ही जी एक सामाजिक जाणीव वृद्धिगत होण्याची गरज आहे. कारण आता हळदी कुंकू समारंभ फक्त नटून थटून येणं आणि एक रूढी परंपरा आहे म्हणून न करता खरं तर निसर्गाच्या प्रती किंवा सगळ्यांच्याच प्रती कृतज्ञता म्हणून आणि जसं तुम्ही सांगितलं दानाचं एक महत्त्व म्हणून तो सण उत्सव साजरा करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्या मागचं शास्त्र समजून घेणं आणि मग तो साजरा करणं खूप गरजेचं आहे. याच्या वेळेला ना आपण हलव्याचे दागिने करतो, तर त्याचीही गंमत आहे, ती थोडक्यात सांगा ना. पूर्वीच्या काळात परत तेच आहे की स्त्रियांना तसा म्हणजे शिक्षण कमी असल्यामुळे घरातच असायच्या आणि ती कला आहे. हलवा घरात करणं, तीळ आणि त्या साखरेचा पाक करून हलवा करणं हे तसं कष्टाचं असतं, वेळ मोडणारं आहे. आणि थंडीच्या दिवसात काटा चांगला येतो त्या हलव्याचे म्हणजे करत असताना. आणि मग तिळाचा असतो, कधी आणखी काही धान्य घेतात आणि ते हलवा करत असतात. हा हलवा आपण केलेला म्हणून दुसऱ्याला देण्यात आनंद असतो. आजकाल काय होतंय की स्त्रिया नोकरी करतात, वेगवेगळी आव्हानं त्यांना सांभाळणं कठीण जातं. त्यात विकत आणलं म्हणून काही हरकत नाही. उलट माझं तर म्हणणं असं आहे, आपल्याला जर शक्य असेल तर ते करावं, कारण ज्यांना कोणाला ते करत असतील त्यांच्या कलेला वाव मिळतो. अगदी खरं. म्हणजे आपण आणि त्यांच्या हाताला काम मिळतं. आपण काम असं म्हणू मिळतं. शकतो ताई की त्यांच्या हातालाही काम मिळतं. आपण एक फोन घेऊया आणि ही चर्चा अशीच चालू ठेवूया. मधुरा देशपांडे बोलतायत वडोदऱ्यावरून. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार, बोला मधुराताई, बोला. हा 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 माझा प्रश्न असा आहे की आपण ह्या संक्रांतीमध्ये जे बोहरनान करतो लहान मुलांचं, तर ते संक्रांतीमध्येच आपण का करतो? बरं, धन्यवाद मधुराताई. नमस्कार, तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा. तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलात. मी आता त्याच्याबद्दलही पुढे आम्ही बोलणारच होतो, परंतु आपण विचारलात म्हणून लगेचच आता सांगते. संक्रांतीच्या निमित्ताने आपण बोरनाण करत असतो लहान मुलांचं आणि अगदी म्हणजे 1 वर्षाची मुलं व्हायच्या आत आपण ते करत असतो. तोही एक आनंदोत्सव आहे. म्हणजे हा सूर्याचाच उत्सव आहे आणि आनंदाचा उत्सव असल्यामुळे सगळ्यांच्यासाठी तो आहे आणि त्यामुळे
त्या लहान मुलांनाही आपण काळे वस्त्र घालतो, काय झबलं किंवा काय असेल, मुलगी असेल तर फ्रॉक, दागिने सगळे घालतो, मुकुट घालतो आणि बोरन्हाण करतो. ते बोरन्हाण म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये टोपल्यामध्ये म्हणा किंवा काय मोठ्या ह्याच्यात आपण कुरमुरे असतील, लाह्या असतील, बोरं असतील, उसाचे हे, त्यानंतर आताच्या काळात तर चॉकलेट, अनेक पदार्थ आपण घालतो. हेतू असा असतो की त्या ऋतूमध्ये जे जे पदार्थ, जे अन्न पदार्थ, धान्य असेल, फळं असेल, ते सगळं त्यावेळेला स्वस्त मिळत असतं आणि सर्व लोक हे करू शकतात. हेतू त्याच्या मागचा असा आहे की त्याच्या डोक्यावर ते आपण हळूहळू घालतो किंवा त्याला त्याच्यातनं आपण जसं काही स्नान घालतात किंवा नहाण घालतात तसं आहे. हेतू त्याच्या मागचा आहे की त्या मुलाला सबंध आयुष्यभर कसल्याही तऱ्हेची कमतरता न पडता समृद्धी प्राप्त व्हावी आणि सगळ्या अन्नधान्यांनी तो अगदी नाहून निघावा ही खरी त्याच्या मागची खरी भावना आहे. आणि म्हणून लहान वयामध्ये लहान मुलांच्यासाठी त्यांच्या एक समृद्धी, ऐश्वर, वैभव त्यांना प्राप्त व्हावं या दृष्टीने. आणि मग प्रत्येक स्त्री येते आणि त्याच्या डोक्यावर घालते. त्याच्या आई, आजी, आत्या, मावशी आणि शेजारी पाजारी ज्या काही असतील त्या सगळ्या जणी येऊन मुठमुठ का होईना परंतु त्याच्या डोक्यावर घालत असतात. आणि त्याच्या मागचा हेतू हा एकच आहे की त्याचं आयुष्य पुढे खूप समृद्धतेने, संपन्नतेने, ऐश्वर्याने असं युक्त असावं. अगदी खरं आहे. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अगदी जसं आपण छोट्या म्हणतो गोष्टी, की परंतु पूर्वाचार्यांनी खूप विचारपूर्वक हे सगळे सण साजरे करणं आणि विधी साजरे करायला सांगितलेले आहे. हां, जसं आपण म्हणतो की तिळगुळाचं महत्त्व आपण बघितलं, हलव्याचे दागिने, दानाचं महत्त्व बघितलं. म्हणजे ताई की भारतात सर्वत्र ना वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या नावांनी ही मकर संक्रांत आपण साजरी करतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणतो, अगदी तामिळनाडूत पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण, पंजाबमध्ये लाहोरी. नावं जरी वेगळी असतील तरी त्याच्या मागचं शास्त्र एक आहे. त्याविषयी थोडं सांगा. आता तू म्हणालीस त्याप्रमाणे की दक्षिणेकडे पोंगल म्हणून सण साजरा केला जातो आणि त्यांची पद्धत अशी की दूध उकळत ठेवतात आणि ते उतू जायचं आणि त्याच्या भोवती सगळे फेर धरतात आणि नाचत असतात. म्हणजे नाच गाणी आनंद साजरा करणं हा त्याच्या मागचा हेतू. आणि दूध उतू जाणं आपल्याकडे रथसप्तमीला आपण तेच करतो की सूर्य आणि सूर्याचे 7 घोडे आहेत, त्याचा एक रथ आहे, अशी एक प्राचीन कल्पना. परंतु खरं म्हणजे सूर्यप्रकाशात 7 रंग असतात. ते आपण म्हणतो ना ताना पिहिनी पाजा म्हणजे तांबडा, नारिंगी वगैरे वगैरे. तर ते 7 रंग असतात आणि म्हणून ते सप्तमी. आणि रथसप्तमी ही माघ शुक्ल सप्तमीला ती साजरी करतात. खरं तर रथसप्तमीचं सुद्धा एक वेगळं महत्व आहे, ते आपण जाणून घेऊयात. एक फोन घेऊयात ताई. मीना सैंदाणे आपल्याशी बोलतायत जळगाववरून. नमस्कार. नमस्कार मीनाजी, बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मीनाजी. हां, आपण त्यांचा प्रश्न नंतर बघूया. तर मला म्हणायचं की रथसप्तमीचं सुद्धा एक महत्व आहे, त्याविषयी आपण बोलत आहोत. आपण ते दूध उतू जायचं म्हणजे उतू जवळतो मुद्दाम. एरवी दूध उतू जाऊ नये म्हणून आपण जपणारे असतो गृहिणी, परंतु त्या दिवशी दूध चुलीवर असेल कशावर, परंतु ते उतू जायचं म्हणजे काय, तर सूर्याला नैवेद्य दाखवायचा असतो. आपण काही तिथपर्यंत पोचू शकत नाही. मग गृहिणी काय करणार तर ते दूध उतू जाणं म्हणजे ते आणखी तो फुगा येतो ना, वरवर जातं आणि एक प्रतिकात्मक येते की ते आम्ही नैवेद्य तो दाखवलाय, तो त्या देव मानतात सूर्याला आणि म्हणून सूर्यदेवाला आम्ही तो नैवेद्य दाखवलेला आहे. या वृत्तीने हा रथसप्तमीचा केला जातो. आणि आता आपल्याकडे रथसप्तमीला सूर्यनमस्कार घातले जातात आणि सूर्यनमस्कार दिन म्हणून तो रथसप्तमीचा दिन साजरा केला जातो. आता सूर्यनमस्कारात आपल्याला माहितीच आहे व्यायामाचा एक किती उत्तम तऱ्हेने शरीराला व्यायाम होत असतो. पूर्ण सगळं शरीर अतिशय बळकट आणि निरोगी राहत असतं. त्यामुळे त्या दिवशी आपल्याकडे अनेक ठिकाणी सूर्यनमस्कारांचे स्पर्धा ठेवल्या जातात किंवा सामुदायिकरित्या सूर्यनमस्कार घातले जातात. म्हणजे हे जे आहे ना, हे व्यायामाचं महत्व
या दृष्टीने हा दिवसही आपल्याकडे पाळला जातो. आता तू आणखी एक म्हणाली होतीस की विविध राज्यामधून हे सण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, परंतु सगळं जे आहे ना ते सूर्याला वंदन. खरंय. म्हणजे पंजाबात सुद्धा लोहरी नावाने असतो, दक्षिणेकडे पोंगल म्हणून आहे, आपण मकर संक्रांती म्हणतो, ओडिसामध्ये माघ मेला म्हणतात. हा, आणि गुजरातमध्ये उत्तरायण म्हणतात, आणि त्या ठिकाणी तर पतंग उडवतात. खूप मोठा त्यांचा एक उत्सव असतो, उत्सव असतो पतंगोत्सव. पतंग उडवण्याचा. आणि ते केवळ गुजरातमध्येच नव्हे तर आपल्याकडे महाराष्ट्रातही. सगळीकडे. परंतु पतंग उडवणं जितकं आनंददायक आहे ना तितकं थोडंसं धोकादायक पण आहे. आपल्या कारण जो मांजा पतंगाला वापरला जातो तो खूप धारदार नायलॉनचा मांजा, आणि तो उडवत असताना काय होतं, रस्त्यावर सुद्धा काही वेळेला उडवला जातो, आणि मग रस्त्यावरनं जाणारे सायकल स्वार असतात, स्कूटरवाले असतात, पक्षी आकाशात फिरत असतात, आणि मग अशा सगळ्यांच्या जीविताला धोका असतो. आणि म्हणून पतंग उडवताना सुद्धा कुठेतरी मोकळ्या मैदानात जावं आणि तो आनंद साजरा करावा. परंतु आपल्या जीवनात आनंद साजरा करत असताना दुसऱ्याला दुःख आपण द्यायचं नाही. दुसऱ्याच्या जीवनात दुःख कधी अडचणी निर्माण करायच्या नाहीत. एवढं बंधन पाळलं ना तर आपल्याला हा सुद्धा आनंद घेता येत असतो. आणि म्हणून पतंग उडवण्याचं सुद्धा त्या सूर्याला वंदन असतं. ते पतंग उंच उंच आकाशात दौडायचा आणि तो दुसऱ्याचं पतंग काटणं तो एक आनंद आहे वेगळा. परंतु उंच उंच आकाशात पतंग रंगीबेरंगी दृश्य तर छान दिसतं, आणि ते सूर्याला वंदन असतं. मला असं वाटतं की आता जसं तुम्ही सांगितलं की हे जे आकाशामध्ये पतंग उडवले जातात, तर आपला हा जो आनंद आहे तो आनंद तर आपण घ्यायचाच, पण तो आनंद घेताना समोरच्याची काळजी घ्यायची. आत्ताच्या याच्यामध्ये उंच उंच इमारती आणि हे सगळं जीवनमान जीवनशैली आपली बदललेली आहे. त्याच्यामुळे पतंग उडवताना फक्त आपल्यामुळे आपल्या पक्ष्यांना किंवा इतरांना इजा तर होत नाही ना, ही गोष्ट किंवा ह्याची काळजी घेणं खूप महत्वाचं गरजेचं आहे. आहे. खरं तर आपण जेव्हा म्हणतो की एखाद्यावर संक्रांत आली म्हणजे नक्की काय असतं, या सगळ्यांविषयी आपल्याला चर्चा करायची. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची घेऊया, एक छोटीशी विश्रांती. बघत राहा सखी सह्याद्री. मकर संक्रांत हा वर्षाच्या सुरुवातीचा हा जो सण आहे तो आपण साजरा तर करतोच, पण त्याच्या मागचं शास्त्र काय आहे हे आज आपण आपल्या चर्चेतून जाणून घेत आहोत. आपल्याला एक फोन आलाय तो घेऊया. अंकित कठाणे आपल्याशी बोलतायत नागपूरवरून. नमस्कार, बोला अंकितजी. नमस्कार अंकितजी, तुमचा प्रश्न विचारा. काही तांत्रिक अडचणीमुळे फोन कट झालेला आहे, पण आपली चर्चा आपल्याला अशी आपण पुढे चालू ठेवूया. जसं विश्रांतीला जाण्यापूर्वी तुम्हाला म्हटलं की बऱ्याचदा असं होतं की संक्रांत, मकर संक्रांत अतिशय शुभ आहे, उत्साहात आपण साजरी करत असतो, पण एखाद्यावर संकट आलं ना की असं म्हटलं जातं की त्याच्यावर संक्रांत आली, तर हा विरोधाभास नक्की काय आहे? संक्रांत आली असं म्हटलं जातं, परंतु खरं म्हणजे संक्रांतीविषयीचे हे गैरसमज आहेत. इतका हा संक्रांतीचा आनंददायक असा हा सण आहे, उत्साहाने आपण साजरा करतो, तर ती अशुभ कधीही नाही, ती वाईट कधीही नाहीये. परंतु संक्रांतीविषयीचे काहीतरी गैरसमज झालेले असल्यामुळे त्याच्यावर संक्रांत आली अशा तऱ्हेचा काही शब्दप्रयोग हा केला जात असतो, परंतु ते योग्य नाहीये खरं म्हणजे. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत ना की म्हणजे हा अपभ्रंश झालेला आहे किंवा हे आपण एक गैरसमज म्हणू शकतो. गैरसमज, एखाद्यावर काहीतरी संकट आलं म्हणून आली संक्रांत असं म्हटलं जातं. काय व्हायचं, पूर्वी पंचांगातून काही असं लिहिलं जात असे की या दिशेहून आली की तिकडे ते स्वस्ताई होते, या दिशेकडे गेली की संक्रांत अमुक दिशेला जाते म्हणजे तिथे महागाई होते, अशा तऱ्हेची काही. पण त्याला काही तसा शास्त्रीय असं कारण काही नाही. उलट मी तर म्हणते की संक्रांती ही एक देवी मानली गेली आणि तिने शंकरासूर राक्षसाला मारलं आणि म्हणून हा आनंदोत्सव करतोय. तो शंकरासूर म्हणजे अंधार म्हणजे माझ्या दृष्टीने तर ते शंकरासुराला मारलं म्हणजे काय की मकर संक्रमण झालेलं आहे आणि त्यामुळे दिनमान वाढणारे, रात्रीमान कमी होणारे, त्यामुळे ते तिने कमी केलंय आणि आता दिनमान वाढणार, म्हणून हा आनंदोत्सव आहे. आणि हा सुद्धा साजरा करण्याचं कारण असं आहे की पूर्वी आर्य लोक उत्तर ध्रुवावर राहत होते आणि उत्तर ध्रुवावर 6 महिन्याचा दिवस 6 महिन्याची रात्र, आणि मग जेव्हा दिनमान असायचं त्यावेळेला खूप आनंद वाटायचा. 6 महिने रात्रीचा काळोखाचा असा काढल्यामुळे
त्यामुळे तो खरा म्हणजे सूर्याचा उत्सव हा म्हणून खूप त्या वेळेपासून खरा साजरा त्यांच्याकडून व्हायला लागला. आता आपण करतोच आहोत, तरी अजूनही खेडेगावामधून जिथे वीज नाही त्या त्यांना ठिकाणी त्याचं त्यांना महत्त्व ह्याचं महत्त्व आपल्यापेक्षा जास्त वाटतं. जास्त आहे. आणि म्हणून हा सण हा आनंदाने उत्साहाने साजरा करायचाच. आणि त्याच्यातून एक की आता आम्ही संक्रमण केलेलं आहे, तेव्हा आता आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही खूप आता स्वतःची काळजी घेऊ, दुसऱ्याची काळजी तीच घेऊ. काळजी असा मला पुढचा प्रश्न होता की जेव्हा आपण असं म्हणतो की आता हा थंडीचा काळ, आपण स्निग्ध पदार्थांचं सेवन केलं पाहिजे आणि शरीरामध्ये जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण केली पाहिजे, पण आणि हे सगळं करताना आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे? आत्ताच्या दिवसात तर आरोग्याच्यासाठी तर आता मी मगाशी म्हटलं की व्यायाम तर हातचा करायलाच पाहिजे. रोज व्यायाम करणं, आहार जो आहे हा आहार मित आहार जो आपण म्हणतो तो मित आहार, नियमित आहार आणि आपल्या शरीराला आवश्यक असेल असाच आहार आपण घ्यायला पाहिजे. आणि तो आणखी एक म्हणजे आनंदाने समाधानाने असा घ्यायला पाहिजे. कारण बरेच वेळा असं होतं की एखादा पदार्थ आवडला नाही की मग रागवायचं किंवा त्याच्यावर हे चांगलं नाही आहे वगैरे, तर त्या अन्नाला कधी दोष द्यायचा नाही. म्हणून सुखाने आनंदाने ते करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे मास्क लावूनच आपल्याला बाहेर कुठेही जायचं असेल तर जायला पाहिजे. आणि उगीचच म्हणजे भीती पण मनाशी बाळगता कामा नये. म्हणजे भीती पण नाही आणि इकडे तर आपले व्यवहार सगळे चालू ठेवणं आवश्यक आहे. आणि अशा तऱ्हेने जर का आपण काळजी घेतली आणि आपली काळजी घेत असताना इतरांची काळजी सुद्धा आपण घ्यायला घेणं पाहिजे. खूप महत्त्वाचं खूप आहे. महत्वाचं आहे. आणि ज्याला ज्याला मदतीची गरज आहे ना त्याला त्याला मदत करायला पाहिजे आहे. ताई, मला असं विचारायचं की काय होतं की पूर्वी म्हणजे आपली सगळी पूर्ण संस्कृतीच, आपली भारतीय संस्कृती ही सण उत्सव आणि परंपरा याच्यावर आधारलेली आहे. आपल्या गरजेनुसार, आपल्या शरीरानुसार किंवा आपल्या राहणीमानानुसार आपले सण उत्सव परंपरा आपण साजरे करत होतो. हळूहळू काळ जसा बदललाय, जीवनशैली जशी बदलली आहे ना, तसं तसं ते उत्सव साजरे करण्याची पद्धत बदलली किंवा त्याच्या मागची कारणं पण बरीच बदललेली आहेत. तर आत्ता या सणांकडे बघण्याचा आत्ताच्या काळातला तुमचा दृष्टिकोन काय असावा असं तुम्हाला वाटतं? आत्ताच्या सणाच्या निमित्ताने आपल्याला एक आहे की आपण मकर संक्रमण करतो आहोत. आणि हे मकर संक्रमण आपले जे दुर्गुण आहेत ना, दुर्गुण रूपी रात्र, काळी रात्र म्हणा पाहिजे तर ती आता तिला निरोप द्यायचा आहे. म्हणजे मग त्या दुर्गुणांना निरोप द्यायचा आहे. ते दुर्गुण काढून टाकायचे. आणि दिनमान जे वाढणारं दिनमान आहे, वर्धित होणारं, तसे आपले प्रकाशाच्या रूपाने असणारे जे काही गुण असतील ते आपले गुण वाढवायला लागलं पाहिजे. आणि एवढ्यासाठी म्हणून मला असं वाटतं की आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे आहे. आणि ते आत्मपरीक्षण करत असताना मला एक संस्कृत श्लोक आत्ता आठवतोय की प्रत्यहं प्रत्यवेक्षेत नरः चरितम आत्मनः किमनु मे पशुभिः तुल्यम किमनु मे सत्पुरुषैः इति. प्रत्यहं, अहन म्हणजे दिवस, प्रत्येक दिवशी प्रत्येक माणसाने आपलं चरित्र म्हणजे आपलं आचरण, आपलं वर्तणूक, आपलं वागणं कसं आहे याचा विचार करायला पाहिजे. कदाचित लोक म्हणतील की वेळ कुठे आहे हो विचार करायला. पण रात्री जेव्हा आपण अंथरुणावर झोपतो ना त्यावेळेला काय अगदी लगेच झोप लागत नाही. अशा वेळेला आपण 1-2 मिनिटं जरी विचार केला स्वतःचा, किमनु मे पशुभिः तुल्यम, मी आज पशुसारखा तर वागलो नाही ना, आणि मी सज्जनांसारखा वागलं पाहिजे, तर मी सज्जनांसारखा वागलो का याचा विचार करायला पाहिजे. बरेच वेळा अशा घटना आजूबाजूला ज्या घडतात ना की दुबळ्यांच्यावर किंवा अगदी शोषित पीडित असे जे आहेत त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत. स्त्रियांच्यावर बलात्कार विशेषतः जाणवताना खूप दुःख होतं, वेदना होतात की लहान अजाण मुली असतात आणि अशा अजाण मुलींच्यावर बलात्कार किंवा त्यांचं शोषण होत आहे. तर हे शोषण कोण करतं तर क्रूर झालेली असतात. मनुष्य म्हणायचं पण ते पशुसारखे वागतात. तर अशा सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे की मी पशुसारखा वागत नाही ना,
तर मी आता माणसासारखाच वागेन. या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण एवढा विचार करूया, सगळ्यांनी असं केलं ना की माझ्यात मी बदल करणारे, मी माणसासारखाच वागणारे आणि माणसांनी माणसासारखं वागलं पाहिजे, माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं असा संदेश जर का आपण ह्या सणाच्या निमित्ताने घेतला तर आपण सुखी होऊ, आपलं कुटुंब सुखी होईल, आपला समाज सुखी होईल आणि मग देश सुखी, समाधानी आणि छान सगळं व्हायला काही मला असं वाटतं की ही जी मकर संक्रांत आपण साजरी करत असू, जसं अख्ख्या ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या की काय सोडावं आणि काय ठेवावं, त्याच्यामध्ये समाधान ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याविषयी थोडक्यात काय सांगाल अगदी? आपल्याकडे मगाशी मी म्हटलं की अहंकार काढून टाका, ममत्व काढून टाका, त्यानंतर राग मनातला किंवा द्वेष, मत्सर या सगळ्या गोष्टी मनातल्या, आणि ह्या काही एकदम काढता येणार नाहीत. हे दोष आहेत ना, हे दोष हळूहळू, परंतु आपल्या मनात जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे की मला संयम पाहिजे की हे मी सगळं मी बदलणार आहे आणि मी बदललो तर माझ्या कुटुंबातली आणखी माणसं बदलतील, माझ्या समाजातली बदलतील आणि त्यामुळे मिळताय त्या गोष्टीत समाधान मानलं पाहिजे. आणि दरवेळेला ना आपल्यापेक्षा मोठी जे माणसं आहेत त्यांच्याकडे बघण्यापेक्षा आपल्यापेक्षा कमी असतील ना ते कसे राहतात. मग जर आपण 2 खोल्यात राहत असू तर अरे तो मोठ्या बंगल्यात राहतो असं म्हणून असमाधान नाही, तर तो झोपडीत कसा राहत असेल किंवा तो स्टेशनवर राहतोय फुटपाथवर, तो कसं जीवन जगत असेल. मग अशा तऱ्हेचा विचार केला तर त्या माझ्या 2 खोल्या सुद्धा खूप सुखाच्या आहेत असं वाटेल. हा, ही समाधान आणि हे समाधान मिळालं तर सुख, शांती सगळंच मिळणार आहे. अगदी खरं. म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याचा सुख समाधाने आपण विचार करावा. ज्याप्रमाणे गुळाच्या संपर्कात आल्यानंतर तिळामधला कडवटपणा दूर होतो आणि उरतो फक्त गोडवा, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील ध्येय जर आपल्याला गाठायचं असेल ना तर आपल्याला सकारात्मक विचारांच्या संपर्कात येणं खूप महत्वाचं आहे. आणि असाच आजचा तिळगुळाचा, मकर संक्रांतीचा आजचा दिवस आहे. तुम्ही तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण ते फक्त आजच्या दिवसापुरतं नसावं, तर संपूर्ण वर्षभर, संपूर्ण आयुष्यभर असावं आणि मग आयुष्यातला हा गोडवा असाच टिकून राहू देत. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. ही कळवण्याची माध्यमं तुम्हाला माहीतच आहेत. फेसबुक आहे www.facebook.com/dd सह्याद्री. जीमेलवर तुम्ही तुमचे प्रश्न, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, sakisayadri@gmail.com. यूट्यूबवर आजचा हा कार्यक्रम आणि आपले सर्वच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता www.youtube.com/dd सह्याद्री. ट्विटर ID सुद्धा आहे. तसंच आजचा हा कार्यक्रम तुम्ही आज रात्री 11 वाजता त्याचं पुनर्प्रक्षेपणही बघू शकता. ताई, आज तुम्ही इथे आलात आणि अख्खा कार्यक्रम गोड केला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप भेटू पुन्हा एकदा पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.